श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ मंडळी. स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून. पशुपती व्रत संपूर्ण माहिती. पशुपतीनाथ व्रत. पशुपती व्रताचा उपवास कसा केला जातो, नेमका पशुपती व्रत काय आहे, पशुपतीनाथ व्रताची महिमा काय आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पशुपतीनाथ व्रत केल्याने आपल्याला काय लाभ होतो, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपणास दिली जात आहेत. तरी आपण ही संपूर्ण माहिती नीट वाचून घ्या आणि लक्ष केंद्रित करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मंडळी, खूप सारे लोक स्वतःच्या पद्धतीने पशुपतीनाथ व्रत कसा केला जातो याबद्दल माहिती देत आहेत, पण ती माहिती खूप वेळा चुकीची पण ठरू शकते. त्यामुळे आपल्याला काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, कारण हे व्रत चुकीच्या पद्धतीने केले तर त्याचा लाभ आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे हे व्रत पूर्णपणे माहिती घेऊनच अगदी व्यवस्थित पूर्ण पार केले पाहिजे. पशुपतीनाथ व्रताचा महिमा काय आहे? मित्रांनो, पशुपतीनाथ व्रताचे अनेक फायदे आहेत. जेव्हा तुम्ही हा व्रत पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने कराल तेव्हाच तुम्हाला त्याची महिमा कळेल. या व्रताचे पालन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. हे व्रत केल्याने तुमचे रखडलेले काम सहज पूर्ण होऊन जातील. एकदा तुम्ही महादेव पशुपतीनाथाच्या चरणी जाल तेव्हा देवादिदेव महादेव तुमची खरी श्रद्धा पाहून केलेल्या उपवासाचे फळ तुम्हाला नक्कीच देत असतात. त्याकरिता असे शिवपुराणामध्ये सांगितले जाते की पशुपतीनाथ व्रत कधीपासून करावे. कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम नामाचा जयघोष करूया. व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पशुपतीनाथ व्रत करण्यासाठी कोणताही महिना निश्चिंत केला नाही. तुम्ही हा व्रत कोणत्याही महिन्यामध्ये करू शकता. यासाठी तुम्हाला कोणतीही तारीख किंवा मुहूर्त बघण्याची गरज नाही आहे. यासाठी तुम्ही कोणत्याही सोमवारी हा व्रत सुरू करू शकता. कृष्ण पक्ष असो किंवा शुल्क पक्ष, दिवस फक्त सोमवारचा असावा, हे लक्षात ठेवावे लागेल. पशुपतीनाथ व्रत कोणी करू नये, कोणी करावे? मित्रांनो, देवादिदेव महादेव हे स्वतः सृष्टीचे पालनहर्ता आहेत. या जगातील सर्व प्राण्यांचे देव देवादिदेव नाथ आहेत. म्हणूनच त्यांना हे कधीच वाटणार नाही माझ्या भक्तांना कोणत्याही प्रकारचे कष्ट वाटावे. म्हणून जे लोक वयस्कर आहेत, आजारी आहेत किंवा ज्या महिला गर्भवती आहेत, अशा लोकांनी हे व्रत करू नये. या गोष्टीपासून त्यांना त्रास होऊ शकतो. पशुपतीनाथ व्रत कोण करू शकते? मित्रांनो, पशुपती व्रत हा कोणीही केला तरी चालतो. म्हणजे पुरुष किंवा महिला हे दोघेही व्रत करू शकतात. पण महिलांना जर मासिक पाळी आली असेल तर ही पूजा घरच्यांनी कोणीही केली तरी चालते. पण ही शक्य नसेल तर फक्त उपवास केला तरी चालेल. पशुपतीनाथ व्रतासाठी लागणारी सामग्री आता आपण व्यवस्थित जाणून घेणार आहोत. पूजेसाठी काय काय सामग्री लागते? नंबर 1, ताट, कुंकू, अबीर, गुलाल, अष्टगंध, लाल चंदन, पिवळं चंदन, अक्षदा, विना तुकडे पडलेले तांदूळ, बेलपत्रे, धोत्र्याचे फूल, तांब्या. पशुपतीनाथ व्रताची सकाळची पूजा कशी करावी? विधी: सगळ्यात पहिल्यांदा सोमवारी सकाळी शुभ मुहूर्त मध्ये आंघोळ करून पूजेचे ताट तयार करून घ्यावे. मित्रांनो, लक्षात ठेवा, बरेच लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे धोत्र्याचे फूल ठेवतात. असं कोणताही नियम नाही आहे. जर तुमच्याकडे धोत्र्याचे फूल नसेल तर काही हरकत नाही, कारण देवाची देव महादेव भोलेनाथ आहेत. त्यांना या गोष्टीची काहीही गरज नाही. फक्त ते भक्तांचं प्रेम बघतात. पूजेचे ताट बनवताना हे लक्षात ठेवा, 2दा पूजा होतील तेवढे सामान सोबत ठेवा. म्हणजे सकाळची आणि संध्याकाळची पूजा एकाच ताटामध्ये झाली पाहिजे. मित्रांनो, मंदिरात जाण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्या मंदिरामध्ये पहिली पूजा करणार आहात त्याच मंदिरात बाकीच्या 4ही पूजा आपण कराव्या लागतील. अन्य ठिकाणी ही पूजा चालणार नाही. म्हणून अशा मंदिरात जावा जिथे तुम्हाला पशुपतीनाथ व्रताची पूजा करता येईल, तुमच्या सोयीस बसणार आहे. मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडा आणि मनातल्या मनात उपवासाचा संकल्प करा. सोमवारी खूप सारे भक्त दर्शन घ्यायला येत असतात, त्यामुळे त्यांनी
वाहिलेले फुले, बेल, पाने शिवलिंगावर असतात. त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थित साफ करून घ्या. त्यानंतर पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा. पाण्याने अभिषेक करताना हे लक्षात ठेवा, अभिषेक केलेले पाणी थोडंसं वाटीमध्ये धरा. पूजा करताना कोणतीही घाई करू नका. शांततेत पूजा करून घ्या. पूजा करते वेळी ओम नमः शिवाय किंवा ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करा व त्यानंतर शिवलिंगावर अबीर, गुलाल, कुंकू, अष्टगंध, लाल चंदन, पिवळं चंदन व्यवस्थित लावून घ्यावा. त्यानंतर बेलाची पाने, धोत्र्याची फुले किंवा आणलेले सोबत अन्य कुठलीही फुले तुम्ही देवाला वाहून घ्यावी. त्यानंतर अक्षदा शिवलिंगावर टाकावा आणि देवाच्या पाया पडावे. त्यानंतर घरी जाऊन पूजेचे ताट आपल्या देवघरात ठेवावे. पशुपतीनाथ व्रताची सायंकाळची पूजा कशी करावी? सायंकाळची पूजा करते वेळेस तुम्हाला सर्वप्रथम कणकीचे 6 दिवे बनवून घ्यावे लागतील. त्यानंतर गोड नैवेद्य बनवून सोबत घ्यावा लागेल. लक्षात असू द्या की सकाळी ज्या मंदिरात पूजा केली त्याच मंदिरात आपणास संध्याकाळची सुद्धा पूजा करावी लागणार आहे. शिवलिंगाची पूजा केल्यानंतर सोबत आणलेले 5 कणकेचे दिवे शिवलिंगासमोर लावावे व उर्वरित राहिलेला एक दिवा तुमच्यासोबत ठेवावा आणि तो घरी घ्यावा. त्यानंतर देवाला आणलेला नैवेद्य किंवा प्रसादाचे 3 हिस्से करून देवासमोर ठेवावे आणि देवाला नमस्कार करावा. मनातील इच्छा देवाला सांगावी व नंतर प्रसादाचे 3 हिस्से देवासमोरच राहू द्यावे आणि एक हिस्सा तुम्हाला सोबत घेऊन जावा लागणार आहे. घराजवळ आल्यानंतर घरात येण्यापूर्वी घराच्या दारात आणलेला एक दिवा उजव्या हाताला लावावा आणि तो दारात ठेवून मगच घरात प्रवेश करावा. उपवास सोडण्यासाठी मंदिरातून आणलेला प्रसाद ग्रहण करून घ्यावा. हा प्रसाद इतर कोणालाही देता येणार नाही. तो स्वतः ग्रहण करावा लागेल व त्यानंतर जेवण करून उपवास सोडू शकता. या पद्धतीने तुमच्या पहिल्या सोमवाराची पूजा संपन्न होणार आहे. अशा पद्धतीने बाकीच्या 4ही सोमवारी पूजा करून घ्यावी लागणार आहे. तर तुमचा पशुपती व्रत संपन्न होऊ शकतो. पशुपतीनाथ व्रताची उद्यापन कसे करावे आणि कधी करावे? मित्रांनो, पशुपतीनाथ व्रताची उद्यापन हे 5व्या सोमवारी करता येते. उद्यापन करतेवेळी लक्षात असू द्या, उद्यापन हे सायंकाळी सूर्य मावळण्याच्या 40 मिनिटे अगोदर किंवा सूर्य मावळल्यानंतर 40 मिनिटे करू शकता. उद्यापन करते वेळेस आपल्याला एक नारळ व 11 रुपये किंवा 21 रुपये किंवा 51 रुपये आपणास अर्पण करावे लागतात व उद्यापन करते वेळेस 108 तांदूळ किंवा गहू किंवा बेल पान देवाला अर्पण करावे लागतात. पण अर्पण करते वेळी सगळे एकदाच अर्पण करायचे नाही आहे. एक एक करून तुम्ही ते अर्पण करावे लागतील व आपली मनोकामना देवाला सांगावी. पशुपतीनाथ व्रत संपूर्ण माहिती आपल्याला देण्याचा मी प्रयत्न केला आहे. जर ही माहिती आपणास आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम नामाचा जयघोष करायला विसरू नका. आणि हो मित्रांनो, तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करता येतील, त्यांच्या अडचणीवर मात करता येईल. धन्यवाद.